हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण क्रीडा नावाचा टॉपिक सुरू करतो. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला जी काही क्रीडा स्पर्धा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आगामी काळात तुमच्या जे काही परीक्षा वगैरे होतील त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. जसा पुरुषांचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप होतो, अगदी तशाच प्रकारे महिलांचा देखील फिफा वर्ल्ड कप त्या ठिकाणी झालेला आहे. कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली, विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे, ह्यातले जे काही महत्त्वाचे पुरस्कार विजेते खेळाडू कोण आहेत, वन बाय वन त्या ठिकाणी मी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो यावर्षीची महिला फुटबॉल वर्ल्ड कपची 9वी एडिशन त्या ठिकाणी होती. सो 9वा महिला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2023. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही स्पर्धा असू द्यात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची असते की ही स्पर्धा जिंकली कोणी आहे. तर ही स्पर्धा स्पेननं जिंकली आहे. आयोग तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. कंपॅरिझन करायचं असेल तर पुरुषांचा 2022मध्ये जो काही फुटबॉल वर्ल्ड कप झाला तो अर्जेंटिनानं जिंकला होता. ओके, इथं स्पेननं जिंकलेलं आहे. स्पेनचं हे पहिलेच विजेतेपद त्या ठिकाणी आहे. इंग्लंड या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला आहे. रादर असं म्हटलं जात होतं की इंग्लंड ही स्पर्धा जिंकेल, परंतु लोकांची भाकीत त्या ठिकाणी अपयशी ठरवत त्या ठिकाणी स्पेननं इंग्लंडवर मात करत या फिफा वर्ल्ड कपचं विजेतेपद स्वतःच्या नावावर केलेलं आहे. वर्ल्ड कप जिंकणारा स्पेन हा 5वा संघ आहे. याच्या अगोदर 4 देशांच्या संघांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयोग आणखीन एका टॉपिकवरती प्रश्न विचारतं की हा जो काही वर्ल्ड कप झालेला आहे तो वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी झालेला आहे किंवा कोणत्या देशामध्ये झालेला आहे. सो हा वर्ल्ड कप जो आहे तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला आहे. 2 शेजारचे देश आहेत तिथं. त्यामुळे आयोगाला इथं स्कोप आहे की हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया देशामध्ये पार पडला. फक्त ऑस्ट्रेलिया नाही तर ऑस्ट्रेलियासोबत न्यूझीलंडमध्ये जी काही मैदान आहे तिथं देखील ही स्पर्धा पार पडली. 2 देश यजमान असलेला हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. रादर पहिला वर्ल्ड कप म्हणजे महिलांचाच पहिला वर्ल्ड कप त्या ठिकाणी आहे. स्टेडियम ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणी त्याचा अंतिम सामना पार पडला. 32 संघ सहभागी झाले होते. ऑब्व्हियसली 32 संघामध्ये भारताचा संघ त्या ठिकाणी नव्हता. ओके, सो 32 संघ लक्षात ठेवा. नंतर या स्पर्धेमध्ये जी काही चांगली कामगिरी करणारे खेळाडू असतात त्यांना विविध पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. मग गोल्डन बूट पुरस्कार असतो, गोल्डन बॉल असतो, गोल्डन ग्लोव्ज असतो, युवा खेळाडू असतो, फेअर प्ले असतो. ओके, सो हे पुरस्कार आपल्याला वन बाय वन बघायचे आहे. सो गोल्डन बूट पुरस्कार जो आहे तो हिनाता मियाझावा यांना मिळालेला आहे, ज्या जपानमधल्या त्या ठिकाणी आहेत. नंतर गोल्डन बॉल पुरस्कार जो आहे तो गोल्डन बॉल पुरस्कार एतना बोनमती ज्या स्पेनच्या आहेत त्यांना मिळालेला आहे. गोल्डन ग्लोव्ज पुरस्कार मेरी एरप्स इंग्लंडच्या ज्यांना आहेत त्यांना मिळालेला आहे. सो बेसिकली गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलवर आयोग प्रश्न विचारू शकतं. बूट आहे हिनाता जपान देशाच्या आहेत, बॉल आहे एतना स्पेन देशाच्या खेळाडू त्या ठिकाणी आहेत. युवा खेळाडू आहेत सलमा पॅरालुएलो स्पेनच्याच आहेत त्या ठिकाणी. नंतर आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, फेअर प्ले म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळ करणारा संघ कोणता आहे तर तो आहे जपान. आणखीन एक विक्रम या स्पर्धेमध्ये झाला आहे. लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्समध्ये ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आली होती की ही जी काही महिलांचा वर्ल्ड कप झाला त्या महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच एक महिला खेळाडू हिजाब घालून त्या ठिकाणी खेळली. सो हिजाब घालणारी पहिली फुटबॉलपटू तिचं नाव आहे नुहेला बेन्झिना, मोरोक्को देशाची खेळाडू त्या ठिकाणी आहे. हिजाब म्हणजे काय तर नाक, डोळे, कपाळ आणि तुमचं जे थोडक्यात ओव्हरऑल फेस आहे तो फेस उघडा ठेवून मुस्लिम स्त्रिया डोक्याच्या भोवती जे काही वस्त्र लपेटतात त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, हिजाब असं म्हटलं जातं. सो हिजाब घालून स्पर्धेमध्ये खेळलेली पहिली महिला कोण तर नुहेला बेन्झिना असं त्यांचं नाव आहे आणि त्या मोरोक्को देशाच्या खेळाडू त्या ठिकाणी आहेत. फिफा वर्ल्ड कपची सुरुवात 1991 मध्ये झाली. दर 4 वर्षांनी ही स्पर्धा पार पडते. आतापर्यंत सर्वाधिक अमेरिकेनं 4 वेळा ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. नंतर यावर्षीची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ती फार गाजली, कारण ह्या स्पर्धेमध्ये जी काही अंतिम 2 खेळाडूंमध्ये ही स्पर्धा झाली त्यातला एक जो होता तो भारतीय त्या ठिकाणी होता आणि त्याचं बरंच कौतुक त्या ठिकाणी झालं. त्यामुळे आयोग या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतं. सो विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा बाकू अझरबैजानमध्ये बाकू नावाचं शहर आहे तिथं ही स्पर्धा पार पडली. फिडे जसं ICC क्रिकेटसाठी आहे, BCCI क्रिकेटसाठी आहे, फुटबॉलसाठी फिफा आहे, तसं बुद्धिबळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाचं नियमन करण्यासाठी
फिडे नावाची संस्था आहे. फिडे म्हणजे काय तर इंटरनॅशनल चेस फेडरेशन. ह्या इंटरनॅशनल चेस फेडरेशन इंग्लिश शब्दाचा जर स्पॅनिश ट्रान्सलेशन केलं आणि स्पॅनिश ट्रान्सलेशनचा शॉर्ट फॉर्म तयार केला तर तो फिडे असा त्या ठिकाणी होतो. सो फिडेकडून याचं आयोजन केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या स्पर्धेचा विजेता कोण होता तर मॅग्नस कार्लसन. लक्षात ठेवा, मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा आहे. याचं हे पहिलंच विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आहे. आणि या स्पर्धेचा उपविजेता जो आहे तो आहे रमेश बाबू प्रज्ञानंद, किंवा त्याला शॉर्टमध्ये तुम्ही आर प्रज्ञानंद असं देखील त्या ठिकाणी ओळखता, जो भारताचा एक खेळाडू त्या ठिकाणी आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा भारतीय खेळाडू कोणता आहे तर रमेश बाबू प्रज्ञानंद. ट्रायबेकमध्ये प्रज्ञानंदचा 1.5 वर्सेस 0.5 असा थोड्या मार्जिनला पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. ओके, विश्वचषक फेरीची अंतिम फेरी गाठणारा विश्वनाथ आनंद नंतरचा हा दुसरा भारतीय आहे. विश्वनाथ आनंदनं ही स्पर्धा 2-3 वेळा त्या ठिकाणी जिंकलेली होती. सो अंतिम फेरीमध्ये पहिल्यांदाच म्हणजे विश्वनाथ आनंद नंतर हा गेलेला हा दुसरा खेळाडू त्या ठिकाणी आहे. प्लस विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा हा सर्वात तरुण खेळाडू त्या ठिकाणी आहे. कोण आहे हा रमेश बाबू प्रज्ञानंद? तामिळनाडूचा आहे. 2022 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. 2018 मध्ये त्याला ग्रँड मास्टर किताब मिळाला आणि तेव्हा तो सर्वात तरुण होता त्या ठिकाणी. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू देखील त्या ठिकाणी आहे. ओके, सो याच्याबद्दल जरी प्रश्न विचारला तरी माहिती असावं म्हणून मी ही डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. कोणत्या राज्याचा आहे, कोणता पुरस्कार मिळालेला आहे, ग्रँड मास्टर हा किताब त्याला कधी मिळालेला वगैरे होता. ओके, येस. नंतर आहे आशिया खंडातली सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा, तिचं नाव आहे ड्युरँड कप. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की ड्युरँड कप जो आहे तो खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर तो आहे फुटबॉल. आणि यावर्षी त्याची 132वी एडिशन त्या ठिकाणी पार पडलेली आहे. याचं उद्घाटन केलं राजनाथ सिंह, जे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत. ही स्पर्धा टोटल 4 ठिकाणी झाली. कोलकाता, कोकराझार, गुवाहाटी आणि शिलाँग. बेसिकली पश्चिम बंगाल आणि नॉर्थ ईस्टर्नमध्ये हा खेळ जास्त प्रचलित आहे. त्यामुळं याच जी काही राज्य आहे तिथं ही स्पर्धा पार पडली. कोलकाता, कोकराझार, गुवाहाटी आणि शिलाँग. नंतर या स्पर्धेचा विजेता, तर इथं राज्य सहभागी होत नसतात तर इथं क्लब सहभागी होतात. तर मोहन बागान नावाचा एक पश्चिम बंगालमधला क्लब आहे, तो या वर्षीचा ड्युरँड कपचा विजेता त्या ठिकाणी ठरलेला आहे. मोहन बागाननं त्या ठिकाणी पूर्व बंगालचा पराभव केलेला आहे. टोटल 24 संघ त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. भारताच्या व्यतिरिक्त नेपाळ आणि बांगलादेशमधले देखील संघ त्या ठिकाणी सहभागी झाले होते. सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आहे तो नंदकुमार सेकर आहे. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक जो आहे तो वैशाल कैथ या ठिकाणी ठरलेला आहे. सो इथं आयोग प्रश्न विचारणार नाही. आयोग प्रश्न विचारला तर 132वी ड्युरँड कप स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ओके, मोहन बागान असा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1888ला हा जो काही कप आहे तो सुरू झालेली होती. आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. मोहन बागाननं ही स्पर्धा सर्वाधिक वेळा म्हणजे 17 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके, येस. नंतर आहे बघा पुरुषांची आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा. लक्षात ठेवा, पुरुषांची आशिया चषक हॉकी स्पर्धा म्हणजे काय? हॉकीमध्ये जे काय आशियातले संघ आहेत ते सहभागी झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा पार पडते. चेन्नईमध्ये स्पर्धा पार पडली म्हणजे भारत यजमान होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही स्पर्धा आपल्या भारतीय संघाने जिंकलेली आहे. आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप हॉकी चषक कोणी जिंकला? भारताने जिंकला. मलेशियाला हरवलेला आहे. बोमन नावाचा हत्ती या ठिकाणी या स्पर्धेचा शुभंकर होता. तुम्ही जर याच्या अगोदरच्या चालू घडामोडी व्यवस्थित बघितल्या असेल तर तुम्हाला लक्षात येईल. तर द एलिफंट विस्पर्स नावाचा एक शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे, ज्याला यावर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा ऑस्कर पुरस्कारामध्ये त्या ठिकाणी बोमन नावाच्या त्या ठिकाणी हत्तीचं सांभाळ करणाऱ्या एक कपल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि तोच हत्ती या ठिकाणी या स्पर्धेचा शुभंकर त्या ठिकाणी होता. ओके, सर्वाधिक गोल त्या ठिकाणी भारताच्या हरमनप्रीत सिंगनं केलेले आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतला मनदीप सिंग आहे. टोटल 6 संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये होते. सो 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, स्पर्धा कुठं झाली आणि कोणत्या देशाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके, नंतर फिसू नावाची एक संस्था आहे, ज्या संस्थेकडून जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा म्हणजे वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. सो ही आपण जागतिक विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी बघणार आहोत. चेंगडू नावाचं ठिकाण आहे चायनामध्ये, तिथे ही स्पर्धा पार पडली. ओके, ही स्पर्धा ॲक्च्युली रशियामधल्या
एकोटेरिनबर्ग या ठिकाणी पार पडणार होती, परंतु त्या ठिकाणी युक्रेनवर रशियानं आक्रमण केलं, त्यामुळं रशियाकडून यजमानपद काढून घेण्यात आलं आणि हे यजमानपद चायनाला देण्यात आलं आणि चायनानं ही स्पर्धा चेंगडू या शहरामध्ये त्या ठिकाणी घेतलेली होती. आता या ठिकाणी जे काही युनिव्हर्सिटीज असतात त्या युनिव्हर्सिटीचे खेळाडू त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी देत असतात आणि ही जी काही पदक तालिका आहे त्या पदक तालिकेतला पहिला देश तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यामध्ये चीन पहिला देश आहे. टोटल 103 सुवर्णपदक जिंकत चीन या पदक तालिकेमध्ये पहिला आहे. भारत या ठिकाणी 7वा आहे. भारतानं टोटल 26 पदकं जिंकलेत आणि भारत आणि 11 सुवर्णपदकं जिंकलेले आहेत. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धामध्ये 1 नंबरचा देश कोणता आहे आणि भारत याच्या ठिकाणी कितव्या नंबरला होता. सो 1 नंबरला आहे चायना आणि भारत याच्यामध्ये 7व्या नंबरला होता. भारतानं 11 सुवर्णपदक जिंकून ही कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर आहे बघा, या स्पर्धेमध्ये चीननं एक आगाऊपणा केला, तो म्हणजे अरुणाचल प्रदेशमधले जे काही 2 वुशू खेळाडू होते. वुशू हा एक मार्शल आर्ट्सचा प्रकार आहे, एक खेळ आहे. सो अरुणाचल प्रदेशमधले जे काही भारतीय वुशू खेळाडू होते त्यांना स्टेपल्ड व्हिसा दिला. ओके, सो स्टेपल्ड व्हिसा म्हणजे काय, तर आपला जो काही रेग्युलर पासपोर्ट असतो त्याच्या पासपोर्टला काही स्टॅम्प नसलेले कागद पिन किंवा स्टेपलच्या माध्यमातून जोडले जातात. सो पासपोर्टला जोडलेली एक कागद जी त्याच्यावर स्टॅम्प नसतो, ओके, त्याला पिन आणि स्टेपलचा वापर करून जोडलं जातं. सो चायनानं अशा प्रकारे अरुणाचल प्रदेशमधल्या वुशू खेळाडूंना जेव्हा स्टेपल्ड व्हिसा दिला तेव्हा त्या ठिकाणी गोष्ट चर्चेत आलेली होती. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या देशानं अरुणाचल प्रदेशमधल्या खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा त्या ठिकाणी दिलेला होता. सो स्टेपल्ड व्हिसा देणारा देश आहे चायना. ओके, नंतर ही स्पर्धा जी आहे त्याची सुरुवात 1959 मध्ये दिल्लीमध्ये झाली. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशनकडून 2 वर्षांनी त्याचं आयोजन केलं जातं आणि जर्मनीमध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी आगामी काळातली होणार आहे. 2023 मध्ये यावर्षी झाली, याचा अर्थ आणखीन 2 वर्षांनी म्हणजे 25 मध्ये जर्मनीला ही स्पर्धा पार त्या ठिकाणी पडणार आहे. ओके, नंतर जागतिक तिरंदाजी स्पर्धा बर्लिनमध्ये पार पडली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पदक तालिकेतील जो काही पहिला देश आहे तो आपला भारत त्या ठिकाणी आहे आणि भारताला टोटल त्या ठिकाणी 4 पदकं मिळाली, त्यातले 3 सुवर्ण आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सो 2 प्रश्न आयोग विचारू शकता, ही जागतिक तिरंदाजी स्पर्धा कुठं झाली आणि हा पदक तालिकेतील पहिला देश कुठला आहे, तर आपला भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. प्लस भारतानं 3 सुवर्ण जिंकलेले आहेत. मग हे 3 सुवर्ण पदक विजेते भारतीय खेळाडू जे आहेत किंवा संघ आहे ते मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. परिणीत कौर, ज्योती सुरेखा आणि आदिती स्वामी यांना कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले, म्हणजे सांघिक गटामध्ये. ओजस देवताळे हे आपल्या नागपूरचे आहे त्यामुळे मी मेन्शन केलेलं आहे. आणि नंतर यांना पुरुष कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि कंपाऊंड प्रकारामध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. नंतर आहेत आदिती स्वामी, महिला एकेरीमध्ये कंपाऊंड प्रकारात त्यांना हा सुवर्ण पदक मिळाले आणि पदक जिंकणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. आता बघा, हे नावं पाठ करण्यापेक्षा आयोग तुम्हाला म्हणू शकतं की ओजस देवताळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे, तर तो तिरंदाजी खेळाशी संदर्भात आहे. किंवा आदिती स्वामी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे, तर तिरंदाजी. ओके, किंवा परिणीत कौर आणि ज्योती सुरेखा यांची नावं त्या ठिकाणी घेतली जातात. सो आयोग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओके, सो दोघांनी इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये तर तिघांनी कंपाऊंड कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार पदकं त्या ठिकाणी जिंकलेले आहे. ओके, येस. नंतर यावर्षीचा पुरुषांचा जो का ICC क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे तो आपल्या भारतात होणार आहे आणि त्याचा शुभंकर जो आहे तो क्रिकेटोवर्स त्या ठिकाणी असणार आहे. त्यांची ॲक्च्युली नावं नाही आहेत, फक्त क्रिकेटोवर्स ह्या वर्षीचे शुभंकर त्या ठिकाणी आहे. नंतर पुरुषांचा T20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे आणि हे वेगळं आहे. अमेरिकामध्ये पुढच्या वर्षीचा T20 वर्ल्ड कप त्या ठिकाणी असणार आहे. नंतर पुढचे आहे बघा, ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जी आहे त्यांची जी काही आचारसंहिता आहे, या आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ती जी आहे ती हरमनप्रीत कौर त्या ठिकाणी ठरलेली आहे, जिनं ICCचा आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी केलेला आहे. हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला संघाची कॅप्टन देखील आहे. बांगलादेश दौऱ्यादरम्यान तिला चुकीच्या पद्धतीनं आऊट दिलं म्हणून तिनं काहीतरी गैरकृत्य केलं होतं आणि तिला 2 दिवसाची बंदी देखील घातलेली होती. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ICCच्या आचारसंहितेचा भंग करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटपटू कोण, तर हरमनप्रीत कौर. नंतर आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये 7 गडी बाद करून, म्हणजे एकाच वेळेला
म्हणजे एकाच सामन्यामध्ये 7 गडी बाद करून एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याचं नाव आहे सायझरुल इद्रस. हा मलेशिया देशाचा खेळाडू आहे, त्यांना हा विक्रम केलेला आहे. नंतर एका महत्त्वाच्या क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्याचं नाव आहे स्टुअर्ट ब्रॉड, जो इंग्लंडचा एक वेगवान गोलंदाज आहे. याच स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगनं 2007च्या वर्ल्ड कपमध्ये 6 बॉलला 6 छक्के देखील मारलेले होते. सो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्टुअर्ट ब्रॉडनं निवृत्ती घेतलेली आहे. नंतर कॅनडाच्या विनिपेग या ठिकाणी जागतिक पोलीस अँड फायर क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे विजय चौधरी याने. विजय चौधरी 3 वेळा महाराष्ट्र केसरी देखील आहेत. सो कुस्तीमध्ये त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. नंतर ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं उपविजेतेपद जिंकलेला खेळाडू आहे HS प्रणॉय. नंतर 2023ची जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी आहे ती डेन्मार्कमधल्या कोपनहेगन या ठिकाणी पार पडणार आहे. नंतर बर्न हे ठिकाण स्वित्झर्लंडमध्ये आहे. इथं जी काही ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली तिथं सुवर्णपदक कोणी जिंकलं तर जेस्विन अल्ड्रिन. लक्षात ठेवा, लांब उडी. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की जेस्विन अल्ड्रिन कोणत्या खेळाशी संदर्भात आहे. एकतर त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स ऑप्शन असेल किंवा फार स्पेसिफिकली विचारलं तर लांब उडी. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये हेडद्वारे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो. ओके, सो फुटबॉल बेसिकली पायाने खेळला जातो, परंतु एखाद्या वेळेला पाय वापरला जाण्याची शक्यता कमी असेल तर हेड म्हणजे डोक्याचा वापर करून बॉलला त्या ठिकाणी पुश केलं जातं आणि त्या ठिकाणी गोलमध्ये हा बॉल पाठवला जातो. सो फुटबॉलमध्ये हेडद्वारे सर्वाधिक गोल जे आहेत ते क्रिस्टियानोनं केलेले आहेत. आत्तापर्यंत त्याने 145 गोल हेडद्वारे केलेले आहेत. नेमार नावाचा एक ब्राझीलचा मोठा फुटबॉलपटू आहे. त्यानं एका नवीन क्लबला जॉईन केलेला आहे. त्याचं नाव आहे अल हिलाल. पूर्वी तो पॅरिस सेंट जर्मेन या क्लबकडून खेळत असे. ओके, नंतर आमाड इथं जी काही 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये भारताच्या 4 महिला कुस्तीपटूंनी त्या ठिकाणी काय जिंकलेलं आहे, त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. मोहित कुमार, प्रिया मलिक, अंतिम पंघल आणि सविता दलाल. आणि प्रिया मलिक यांनी सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ओके, नंतर इस्तंबुल तुर्की या ठिकाणी 17 वर्षाखालील जी काही जागतिक कुस्ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये एका महिला कुस्तीपटूनं त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकले, ते आहेत सविता. ओके, नंतर जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आलेला आहे. जे काही रेसलिंग फेडरेशन आहे भारतातलं त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे, कारण यांनी योग्य वेळेमध्ये निवडणुका त्या ठिकाणी घेतलेल्या नाही आहेत. ओके, नंतर जे काही डोपिंग टेस्ट असतात, डोपिंग टेस्ट म्हणजे काय तर विविध खेळाडू जे आहेत ते आपल्या शरीराची क्षमता वाढवण्यासाठी जे काही सबस्टन्सेस असतात त्याचं सेवन करत असतात, त्यांच्यामुळे त्यांच्या स्टॅमिनामध्ये वगैरे फरक पडत असतो ना. अशी काही पदार्थ आहे त्यांचं सेवन करणं त्या ठिकाणी प्रतिबंधित असतं. सो त्या उत्तेजक चाचण्यांमध्ये दोषी आढळल्यामध्ये द्युती चांद नावाची एक महिला ॲथलेटिक्स पटू आहे, त्यांच्यावर 4 वर्षाची बॅन त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. ओके, नंतर राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणजे फेडरेशन म्हणजे एका खेळाच्या फेडरेशनला त्या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि तो खेळ आहे हँडबॉल. हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया याला राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन म्हणून मान्यता मिळालेली आहे. नंतर 110वी टूर दी फ्रान्स नावाची एक फार मोठी सायकल शर्यत असते, ती जिंकलेली आहे जोनास विंगेगार्ड यांनी, जो डेन्मार्क देशाचा त्या ठिकाणी सायकलपटू आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर जलपर्यटन आणि साहसी क्रीडा धोरणाला उत्तर प्रदेश राज्यानं मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. नंतर बेल्जियन ग्रँड प्रिक्स म्हणजे जे काही गाड्यांची शर्यत असलेल्या स्पर्धा असतात त्यांना ग्रँड प्रिक्स म्हणतो. ही स्पर्धा मॅक्स वेस्टेपनने जिंकलेली आहे, सलग त्याचं 8वं विजेतेपद होतं. नंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणानं म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, आपण त्याला साई म्हणतो, त्यांनी चिअर फॉर इंडिया नावाची मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर एक लघुपट मालिका सुरू केलेली आहे, तिचं नाव आहे हल्ला बोल. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर हँगझोऊ नावाचं एक चायनामधलं ठिकाण आहे, तिथं आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे काही भारतीय खेळाडू आहेत त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट केला जाणार आहे. सो हँगझोऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या
भारतीय खेळाडूंवर एक लघुपट मालिका सुरू केलेली आहे, म्हणजे एक डॉक्युमेंटरी बनवलेलं आहे की हे खेळाडू कसे घडलेले आहेत. तर त्यांचं नाव आहे हल्ला बोल. ओके. नंतर 7 ऑगस्ट 2021 रोजी नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं होतं, म्हणून हा दिवस त्या ठिकाणी राष्ट्रीय भालाफेक म्हणून दिवस साजरा करण्यात येतो. ओके. सो भालाफेक दिवस 7 ऑगस्ट. नंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची जी काही महारत्न कंपनी आहे BPCL, त्याचे सदिच्छा दूत आहेत राहुल द्रविड, जे आपल्या पुरुषांच्या क्रिकेट संघाचे हेड कोच देखील आहेत. सो भारत पेट्रोलियम लक्षात ठेवायचं आणि राहुल द्रविड त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नंतर इन्फोसिस नावाची जी काही IT कंपनी आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर त्या ठिकाणी आहे राफेल नदाल, जो एक स्पेनचा टेनिसपटू त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर टोर्नियो डेल सेंटानेरियो हॉकी कप जो आहे तो भारतानं त्या ठिकाणी जिंकलेला आहे. स्पॅनिश फेडरेशन हॉकी स्पर्धा जी आहे ती भारतानं जिंकलेली आहे. म्हणजे 2 हॉकी कप आहेत जे भारतीय संघानं त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. एक टोर्नियो डेल सेंटेनारियो आणि दुसरा आहे स्पॅनिश फेडरेशन. नंतर देवधर क्रिकेट ट्रॉफी जी आहे ती यावर्षी दक्षिण विभागानं जिंकलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरचं पहिलं क्रीडा विद्यापीठ जे आहे ते मणिपूरमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये त्याची पायाभरणी केली होती. त्याला 643 कोटी खर्च मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके. नंतर केरळमध्ये नेहरू ट्रॉफी बोट रेसचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, नेहरू ट्रॉफी बोट रेसचं आयोजन खालीपैकी कोणत्या राज्यात केलं जातं? तर केरळ राज्यामध्ये. 69वी स्पर्धा आहे. 1952 पासून दरवर्षी त्याचं आयोजन केलं जातं. नंतर आशियाई स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनाहत सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. सो अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर स्क्वॅश. नंतर मोटो GP भारत रेस जी आहे ती बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडा इथं पार पडलेली आहे आणि देशातील ही पहिलीच स्पर्धा होती. मोटो म्हणजे 2 व्हीलर्स, ग्रँड प्रिक्स, GP म्हणजे ग्रँड प्रिक्स. सो 2 व्हीलरच्या गाड्यांची शर्यत त्या ठिकाणी जी असते ती असते, त्याला मोटो GP म्हटलं जातं आणि ही स्पर्धा ग्रेटर नोएडा इथं त्या ठिकाणी पार पडली आणि पहिल्यांदाच अशाच प्रकारची स्पर्धा भारतामध्ये पार पडली. नंतर ज्या काही इलेक्ट्रिक कार आहेत त्यांची मोटर स्पोर्ट चॅम्पियनशिप जी आहे ती फॉर्म्युला E नावानं आयोजित करण्यात आली होती. E फॉर इलेक्ट्रिक. ओके. आपण बरेच वेळेला म्हणतो बघा फॉर्म्युला F1 रेसिंग, म्हणजे ज्या काही गाड्या असतात त्या पेट्रोल किंवा डिझेलवर धावणाऱ्या असतात त्यांची जी स्पर्धा असते त्याला F1 रेसिंग म्हणतो. सो इलेक्ट्रिक कारसाठी सेपरेट एक गाड्यांची शर्यत आयोजित केली, त्याला फॉर्म्युला E असं नाव दिले आणि ह्याचा पहिला विजेता आहे जेक डेनिस. नंतर देशातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट जे आहे ते चेन्नईमध्ये बांधण्यात आलेला आहे. देशाचा 83वा ग्रँड मास्टर जो आहे तो आदित्य सामंत आहे, जो आपल्या महाराष्ट्राचा आहे. 60वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. नंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, लिंग बदल म्हणजे सेक्स चेंज केला असेल आणि एखादा पुरुष महिला झाला असेल तर त्याला महिलांच्या स्पर्धेमध्ये प्रवेश नाकारण्यात येईल असं कोण म्हणते? जागतिक बुद्धिबळ संघटना म्हणते. सो फिडे नावाची जी काही बुद्धिबळासाठी नियमन करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना आहे ती म्हणते की एखादा जर पुरुषानं सेक्स चेंज केला असेल आणि तो महिला झालेला असेल तर त्या व्यक्तीला महिलांच्या कॅटेगरीमध्ये खेळायला आम्ही परमिशन देऊ शकत नाही. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याची जी क्विक रिव्हिजन आहे ती क्विक रिव्हिजन करणं देखील आपल्याला गरजेचं आहे. जे काही पहिल्यांदा लेक्चर बघतात त्यांच्यासाठी सूचना की प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये ह्या सर्व टॉपिकची रिव्हिजन त्या ठिकाणी क्विक रिव्हिजन या नावाखाली करत असतो. सो महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप जो आहे तो यावर्षी स्पेननं जिंकलेला आहे इंग्लंडला हरवून. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्पर्धा पार पडली. गोल्डन बूट हिनाता, गोल्डन बॉल येताना हिजाब घालणारी पहिला क्रीडापटू आहे त्या ठिकाणी नोहेला बेन्झिना, मोरोक्कोची त्या ठिकाणी आहे. नंतर विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा बाकू या ठिकाणी पार पडली, जिंकली मॅग्नस कार्लसन जो नॉर्वे देशाचा खेळाडू आहे. रमेश बाबू प्रज्ञानंद हा त्या ठिकाणी उपविजेता आहे. ओके. आर प्रज्ञानंद तामिळनाडूचा आहे. 2022ला त्याला अर्जुन आहे. 2018 मध्ये त्याला ग्रँड मास्टरचा किताब मिळाला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा या ठिकाणी हा दुसरा भारतीय आहे तर सर्वात तरुण त्या ठिकाणी आहे. ड्युरांड कप मोहन बगान या संघानं जिंकलेला आहे. ही स्पर्धा कोक्राझार, कोलकाता, गुवाहाटी आणि शिलाँग या ठिकाणी पार पडलेली आहे. आशियातली सर्वात जुनी क्रिकेट जी फुटबॉल स्पर्धा त्या ठिकाणी आहे. 1888 पासून त्याचं आयोजन केलं जातं. पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स हॉकी चषक जो आहे तो भारतानं जिंकला. या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतामध्येच करण्यात आलं होतं चेन्नईमध्ये. मलेशियाचा पराभव भारतानं त्या ठिकाणी केलेला आहे.
नंतर जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा जी आहे ती चेंगडू या ठिकाणी पार पडलेली आहे. भारत या ठिकाणी 7व्या स्थानावर आहे. भारतानं 11 सुवर्ण पदक जिंकलेत, तर चीन पदक तालिकेतील पहिला देश त्या ठिकाणी आहे. चीननं अरुणाचल प्रदेशमधले जे काही वुशू खेळाशी संदर्भात खेळाडू आहेत त्यांना स्टेपल व्हिसा त्या ठिकाणी दिलेला होता, त्यामुळे थोडा वाद देखील त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. नंतर जागतिक तिरंदाजी स्पर्धा बर्लिनमध्ये पार पडली आणि या स्पर्धेमध्ये भारतानं पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळवला. टोटल 4 पदकं मिळवले, त्यातले 3 सुवर्ण पदकं आहेत. एक आहे ग्रुप कॅटेगरीमध्ये, ओजस देवताळेनं पुरुष कॅटेगरीमध्ये मिळवलेलं आहे आणि आदिती स्वामीने महिला एकेरीमध्ये हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. नंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2024चा T20 वर्ल्ड कप होणार आहे. हरमनप्रीत कौर ही जगातली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे जिनं ICCच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडचा माजी वेगवानपटू आहे, त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. नंतर जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोपनहेगन या ठिकाणी होणार आहे. जस्मिन अल्ड्रेडनं ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले लांब उडी या खेळामध्ये. नंतर हेडद्वारे सर्वाधिक गोल करणारा जगातला खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ओके. नंतर जी काही 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा झाली अमान या ठिकाणी, तिथं 4 भारतीय कुस्तीपटूंनी सुवर्ण पदकं जिंकली. मोहित कुमार, प्रिया मलिक, अंतिम पंघल आणि सविता दलाल. प्रिया मलिकनं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्ण पदक त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. ओके. नंतर द्युती चांद यांच्यावरती डोपिंगमध्ये दोष आढळल्यामुळे 4 वर्षाची बंदी त्या ठिकाणी घातलेली आहे. टूर दी फ्रान्स नावाची जी काही सायकल स्पर्धा आहे ती जोनास विंगेगार्ड यांनी जिंकलेली आहे. बेल्जियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स वेस्टपननं जिंकलेली आहे. ओके. हँगझोऊ या ठिकाणी जी काही आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी चिअर फॉर इंडिया नावाची एक मोहीम भारतानं सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये हल्ला बोल नावाची एक लघुपट मालिका आहे, ज्याच्यामध्ये भारतीय खेळाडूंवर ही एक मालिका असेल. भालाफेक दिवस जो आहे तो 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. BPCLचा ब्रँड अँबॅसेडर आहे राहुल द्रविड. इन्फोसिसचा आहे राफेल नदाल. भारताच्या हॉकी टीमनं टोर्निओ डेल सेंटेनेरियो आणि स्पॅनिश फेडरेशन हॉकी स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. देवधर क्रिकेट चषक जो आहे तो दक्षिण विभागानं जिंकला आहे. देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी नुकताच 643 कोटी रुपयाचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. अनाहतनं स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. नेहरू ट्रॉफी केरळमध्ये त्या ठिकाणी आयोजित केली जाते. MotoGP भारत रेस ग्रेटर नोएडातल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किट इथं आयोजित करण्यात आली. इलेक्ट्रिक कारसाठी पहिली जी काही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात होती त्याला फॉर्म्युला 1 असं नाव देण्यात आलं होतं. नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट चेन्नईमध्ये आहे. 83वा ग्रँड मास्टर आदित्य सामंत त्या ठिकाणी आहे. आणि जर लिंग बदल करून एखादा पुरुष महिला झाला असेल तर त्याला महिलांच्या त्या ठिकाणी कॅटेगरीमध्ये खेळायला परमिशन दिली जाऊ शकत नाही असं त्या ठिकाणी फिडे नावाची संस्था त्या ठिकाणी म्हणते. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांचे. तोपर्यंत धन्यवाद.